नमस्कार मित्रांनो, मी विवेक केळवतकर आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ चालू केलेला आहे. कसं आहे, आज तसंही आपण इथं जाणार आहे आपल्या वावरात, अनुषाच्या वावरात. राजचा बड्डे आहे तर तिथं जाऊन रोडगे पार्टी आहे, तिथं जायचं आहे. आणि आता मुलं येऊनच राहिले, सगळे गेले. कुणाल गेला, कृष्णा गेला पेट्रोल भरायला. आता त्यांची वाट पाहणं चालू आहे. चला. तर मी बोलत आहे हरी महाजन. आता आम्ही निघालो आहे केक घ्यायसाठी. हे आपल्या समोर एक ब्लॉगर आहे, LM ब्लॉग्स. हे सरळ आले ना भाऊ, LM भाऊ. आता चौकातूनच जाऊ आता. काय माहितं पप्पा मुलाला लावलेली का लेकरं आजकालची. आजचा समोरचा ब्लॉग हा कंटिन्यू करणार आहे गाडी चालवेपर्यंत. हां मीच बोलतो हॅरी महाजन ब्लॉग. कुठे काय झाले समोर आहे दोघं. आम्ही उठले काय राम तारीख घेऊन आला तिथं केकच्या दुकानावर. आम्ही चाललो आता आलो ओम बेकरीमध्ये केक घ्यायचा आहे राजसाठी. राजचा बड्डे आहे तर. हा LM ब्लॉग्स. काय बोलते LM ब्लॉग्स? हां LM ब्लॉग्स पण सोबत आहे. पण तुम्ही बनवले काय ब्लॉग? यांचा काल आजच ब्लॉग अपलोड झाला आपला. हां सकाळीच यांचा ब्लॉग अपलोड झालेला आहे तर बघून घ्या. लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये. सांग ना मग आता मले. हे बाई असे मधा हात टाकताना पोरं आले मोठे आपले. तर आता केक घेणं चालू आहे. केक घेऊ आणि सरळ जाऊ आपण. ओय कोणतं गाव आहे रे ते? ओय ते गाव कोणतं रे? काटपूर. हां आता चाललो आपण केक घेऊन डायरेक्ट काटपूर मोर्शे रोडवर. चला भेटू आपण रस्त्यावर. तर भाई हा म्हणजे वन साईड घे. अजून किती वन साईड घेऊ सांग? घाललं ना गाडी घरात घालू का लोकांच्या? हां मागून पुरे मागचे मोठे दिसत असेल तर पाहून घ्या. चाललो आम्ही. हा होय भाई मोर्शी रोड. मोर्शी रोड आहे. मोर्शी किती किलोमीटर आहे रे? इथून असं 25 जास्त 25 किलोमीटर मोठी राहिली आहे. हे आमचे सोमाचे ड्रायव्हर पांडू बोलली काय. हां एवढी लागू गेली कानाले तर बांधा लागला. बाकी काही नाही आपलं चालू ना. चला चालली मजा आली एवढी गेली भाई. पुरा रस्त्यानं मस्त चालू आहे आमच्या. खतरनाक. हे बाय फक्त आम्ही दोघं मस्त चालू आहे आमच्या. काही नाही बाळपणा असं मस्त चालू राहील. कुठे गेले आता. पयाले चला आता भेटू डायरेक्ट वावरावर. तर भाई आता आलो आम्ही वावरात. हे हा रस्ता आहे सरळ जायचा राजच्या वावरावर जायचा. तिथं चालू आहे. बड्डे बॉय आलेला आहे. थांब रे तिथपर्यंत सोड. बड्डे बॉय आलेला आहे. अरे स्टॉप चालू आहे आपला. बड्डे बॉयचा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचा बी चॅनल सांगू. हॅपी बर्थडे डिअर राम. ओय राम्या पकड दे. तर आम्ही आलो आता सध्या जस्ट शेतात पोहोचलेलो आहोत. आणि हा बड्डे करायसाठी आलो होतो. त्या दोघी समोर गेलाय, आम्ही मागं थांबलो होतो. आणि रामायण मस्त गाडी बसून गेला भाई. राम डायरेक्ट पाहिजे रे काटे. बड्डे कोणाचा, क्राऊन कोण घालून राहिलं. हा आज मी काही ब्लॉग बनवलं नाही कारण आज सकाळी आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे, ते पाहून घ्यायचा. हे बाई इकडे पूर्ण शेत आहे, इकडून शेत आहे. अबे टावर कोण लावतो रे भाई. आता राजच्या घरचं वावर पाल चाललो.
ते बा पोट्टे. मी काय म्हटलं शूज घातलं असतं परवडलं असतं भाई. ओय मिलिंदने शूज घाललं असतं तर पुरलं असतं म्हणते रे. कुणाल उतला. मिलिंदने शूज पाहिजे म्हणते. शूज LM ब्लॉक्स. अबो किती वेळा मॅचचा ब्लॉग करून राहिला म्हटलं तुझ्या तो. हा मग ते पाहिजेच ना तेवढं मग चालन ना. हा प्रमोशन त्याच्या आहे ना लोक पाहिजे तरी माझ्या ब्लॉग आहे ना रे. भाऊचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे भाऊ. ते काय आहे रे गहू आहे ना गहू. एक पुरा गहू आहे. जहाँ तक नजर जाती वही तक अपना शेत आहे नाही रे. देखो एवढं मोठं शेत आहे. चला सोमवारचे शेत दाखवत आता. तेव्हा आपले देशी माणूस देशी गला. कोणाला वांगा पाहिजे असन तर कमेंट मध्ये सांगा. हे हा. याने पण मला काही लहानपण आठवलं तुला ना. हे तेव्हा भाई चिमणीचा घोसला. आता तेव्हा बोरं तोडायला आले पोट्टे. हे रील्स बनवते आपण ब्लॉग बनवू. तिकडे तिकडे बा तिकडे आशिक दिवाना मस्ताना आणि हे हा बी आशिक दिवाना मस्तानाच आहे. हे पुरं शेत आहे आणि निम्म ए बा भेटलं रे पाच बा पक्षीचं घरट मस्त आहे ना. पक्षीचं घरट मस्त आहे ते आहे ना. पहिले कोणतं मंदिर आहे घरट कायचं घरट मंदिर चिमणी. हो कोणची चिमणी असते हे असते त्याच्या अंडे म्हटलं अंडे म्हणजे त्याच्यात आफ्रिकन बर्ड. हा ते बर्ड आहे म्हणते त्याच्यात. आता चला समोर आता पेवंदी बोर्ड खाली जाऊ आता. चला भाई फोटो शूट चालू आहे इथं. फोटोशूट मोठी गाडी याची आहे म्हणून थांबले आहे. मोठी गाडी याची आहे म्हणून थांबले आहे. नाही तर बा टाइमपास यांचा शूट चालू आहे. इकडे हे बा सुस्तावा झोप येऊ राहिली तर आली रे चला झोप आली रे गाडी आली. जेवण झालं होतं. आता आम्ही चाललो होतो फक्त ते राजचं गाव फिरायसाठी काटपूर फिरायसाठी. जेवण एवढं टाईट झालं की या गाड्याच्या अंगात एवढी ताकद आली हो की पाय गाडी लोटून राहिलं डायरेक्ट. अबे घे लोट पाय एका आता गाडी लोटू शकू राहिला होतो. पाय जेवण लय झालं ना खतरनाक आहे. बम भात खाला ना हो ना. बम भात घेतला ना दाबू तर ह्यायला तरी चाललं झालं नाही. तर हे गाडीत बसले मस्त. याची गाडी इंजन चालू आहे पण गाडी चालून नाही राहील. गाडीत का दुराला समोरून अशी दाब पुरी काट पुरी. भाई आमचा नवीन ड्रायव्हर आहे जोनास आहे. आमच्यासाठी नवीन आहे. तेव्हा स्पीडनं चालू रे स्पीडनं. आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. त्याला सांगून मिळाला का स्पीडनं 112 नाही चालवतो म्हणते तो. चालू म्हणते चालू दे. आम्ही तयारी करून ठेवली आहे. 112 लावून ठेवली आहे. भाई आता आलो आम्ही मंदिरात. हिनं मंदिरात घेऊन आले. ओय कोणा कायचं मंदिर आहे रे. कोणत्या देवाचं मंदिर आहे. हां बालाजी मंदिर आहे. ते बालाजी म्हटलं त्या पहिले. हां बालाजी बाबाचं मंदिर आहे. तुला जेवढं सांगायचं तेवढं ऐकून तू गावातल्या माणसापेक्षा मोठा आला काय. आहे बालाजी मंदिर. ओय ना बटे बघा चिंचाची झाडं. अरे बापरे चिंच एक बी नाही आहे. चिंचाचं झाड आहे. आता मंदिरात दाखवून देतो. चला बालाजी मंदिर. हे बा मंदिर चांगलं आहे भाई. इथं काय राजच्या घरासमोर पुरातन काळातलं मंदिर आहेच नाही. भेटत तर दिसूनच राहिलं. नाही हे आताच्या काळातले. हा वाला शाळा सुटली. हे बा पुरातन काळातलं मंदिर आहे भाई. पा जुनं बांधकाम आहे पुरं. मावाला मंदिर आहे भाई. पिक्चर मध्ये पाहायला भेटते बे असे मंदिर आहे ना. पिक्चर मध्ये भेटते ना असे पाहायला. खूप काळा मारुती. जय श्रीराम. सो गाईज आता वाजले आहेत 6:30 आणि आम्ही बस 7 वाजले का. आम्ही जस्ट निघालो होतो अमरावती जाण्यासाठी. पण आमचा इन्सिडेंट असा झाला तर आमची जी गाडी होती ते आम्ही शेतातून निघालो बट आमची गाडी झाली पंक्चर.
आणि इथं पंक्चरवाले कोणीच नव्हते. आता त्या दादाला बोलवलं आम्ही कॉल करून, तर दादा आले. आतापर्यंत गावातली लाईन सुद्धा गेली होती. आता 7:30 झाले. तर आता सध्या राजच्या घरचे म्हणत आहे की तुम्ही मुक्काम करून जा. तर मग आम्ही सगळ्यांचं ठरवलं, आमचं डिसाईड झालं की आता आज इथं मुक्काम करायचा. कारण कसं आहे, कोणाची इच्छाच नव्हती, म्हणजे यांच्या घरचं कोणाची इच्छा नव्हती की जा म्हणून. तरी आम्ही निघालो होतो जबरदस्ती. पण ते शेवटी इन्सिडेंट झाला, गाडी पंक्चर झाली. तर गावातल्या लोकांची प्रेम आहे की बा आपल्याला नाही जाऊ द्यायचं होतं. मला ऐकून भर दुःख झालं आहे माझ्या. शेतात पडलो मी, गलत पडलो. आम्हाला म्हटलं सांगू नको, त्याला स्वतः सांगू. शेतात पडलो. हा तर हाही शेतात पडलात. म्हणजे आज असं इन्सिडेंट झाले आमच्यासोबत. हे सगळं बघून मला खूप दुःख होत तर आहे. आम्ही माझे डोळे पुसू निघणार होतो, पण आमचं कॅन्सल झालं ते निघायचं. तर आजचा असा विषय झाला. तर आज आमचा इथं स्टे आहे. आजचा दिवस रात्रभराचा स्टे आहे. तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की हा पुन्हा एकदा आमच्या सूर्य वक्रतुंड गणेश मंडळातर्फे राज विरकुटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता टाइम झाला ब्लॉग एंड करायचा. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करता, कमेंट करा, शेअर करता. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.